हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आलो आपण आपल्या इकडे खालच्या रानात. इकडे आपल्याला करायचं आहे मित्रांनो कांद्यासाठी रान तयार. आणि रोप वगैरे उपटून घ्यायचं आज, रोप वगैरे सगळं. आणि उद्या येणार आहेत मित्रांनो आपल्याकडे लेबर कांदा लावण्यासाठी, जे की आपल्याला इथं जे त्या दिवशी मी सांगितलं इथे हे जे पूर्ण रान आहे तिथं आपल्याला लावायचा आहे कांदा. आणि कांदा लावून पण मित्रांनो ते सगळं वडून वगैरे घ्यायचं आहे, दंड वगैरे काढून वडून घ्यायचे, सगळं एकदम पूर्ण प्रिपेअर करून ठेवायचं. उद्या आलं पाणी सोडून लगेच लावायला तयार करायचं. आणि हे रोप आपल्याला आज उपटून घ्यायचं मित्रांनो, कारण की उद्या लेबर आल्याच्या नंतर परत उपटायला होणार नाही आपल्याच्यानं. सो त्याच्यासाठी आज काही उपटायचं आहे, म्हणजे लेबर आल्याच्या नंतर पण थोडं रोप काढायचं चालू ठेवायचं. तर आता इथं जे सारे राहिले होते, काही राहिले होते काल पण, तर ते चाललं आहे आता काढायचं. पप्पा सारे काढतील आणि मम्मी ते येणार आहेत, मग ते रोप उपटतील तोपर्यंत. चला आता हे सारे काढूया आणि मग दंड पाडून आपण वाढायला घेऊया, तोपर्यंत ते रोप उपटतील. तर चला आता आवडूया एक एक. तर मित्रांनो, हा चालला आता शेवटचा सारा. हा रिवर्सने काढायला लागेल, कारण की तिकडनं परत रिटर्न आणायचा, असं काहीतरी नियोजन आहे. तर आता त्या साईडने मित्रांनो आणायचं आपल्याला इकडं, त्यासाठी रिवर्स चालवलं आता. तर आता एवढा एक सारा झाला की मग दंड पाडून घ्यायचे. दंड काढून झाले की मग गोडून घ्यायचं, म्हणजे मग सगळं तयार होईल. मग आपलं फक्त उद्याच्याला लेबर आले की लावायला सुरू नाही. अजून ह्याच्यात आपल्याला बाकीचे रोपं पण लावायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला रोपं पण लावायचे झालं तर आजच लावून घ्यायचे. मधोमध म्हणजे तिथं तेवढा सारा काढायचा का, आणि हो खालचा मग हे तर घ्यायला लागेल. काय असं इकडे बी तेवढंच राहतंय आणि इकडं पण तेवढंच राहतंय. तिथं घ्या की असं खाली जरा मागं थोडंसं घ्या मागं, अजून तिथं घ्या असं थोडासा, बस सरळ करून घ्या. आता सरळ करून घ्या बस. आता मित्रांनो इथून सारा काढायचं, कारण की इकडं जरा जास्त जागा आहे ह्या साईडला. ती इकडं काही सारा नाही काढला तरी बी ह्याच्यातनं पाणी जाऊ शकतं. सो इकडं आपल्याला सारा काढायची गरज नाही. ऑलरेडी हा वनबा पडल्यामुळं तो साराच झालेला आहे. फक्त इकडं जरा जास्तच मोठा होतो आहे, म्हणून इकडं एक पाडून घ्यायचं. आता इथून टाकायचं आपल्याला असं सरळ दंड. इकडे एक खांड करायचं आणि इकडे एक खांड करायचं, दोनच खांड करायचं, असं नियोजन आहे. सारे लांब लांब आहेत, होऊन जाईल. चला तर चला आता मित्रांनो, एवढं एक सारा झालं की आपण दंडासाठी तयार करूया आणि दंड पाडून घेऊ. आपण 2 दंड पाडायचे आपल्याला, एक इकडे वर आणि तिथं आत्ता मध्ये जो घेतला तो वाला एक. मित्रांनो आता इथं पाठीमागं घेऊ आपण आणि मग दंडासाठी बारीक करू अगोदर, मोठं सारायचं. तर दंड एवढं करूया साईज, आणि मग इथनं असा दंड टाकायचा तिकडं, मग तिकडनं आणून परत तो वरचा दंड टाकून घ्यायचा. चला तर इथं करूया अगोदर छोटं. चला आता ह्याच्यावर उभं राहायला लागणार आपल्याला.
हां काय हां काय म्हणताय मला समजा ना काय जाऊ दे जाईन तिथून पाणी तेवढं फुगन तेवढं मित्रांनो पडणार इकडं आपला दण सरळ तिकडे एक खांड होईल तिकडे एक खांड होईल याला पाणी यायला तिकडून करायचं वर आणि ह्या साऱ्याला ह्या दंडा बनवायला जाईल असं नियोजन आहे आपण हा कंप्लीट झाला तिकडं त्या साईडला परत एक दंड काढायचं त्या बाहेर चला मित्रांनो हा झाला आता इथं दंड आता ह्याला परत माती लावून घ्यायची आता काढूया आपण तिकडचा वरचा तर आता मित्रांनो ह्या वरच्या साईडचा 6 दंड घ्यायचा ह्या वनब्याला खेटूनच घ्यायचा आहे त्या आणि तिकडचा तो झाला म्हणजे हे एक साऱ्यांना ह्या दंडांना पाणी जाईल आणि इकडे ऑलरेडी वरच्या ह्याच्यात कांदा आहे इथं दंड काढून झालं आहे पण इथं वल्ला असल्यामुळं माती निघली नाही आता तर आता हे आपल्याला सगळं करून हे माती सगळी त्या दंडाला अटॅच करायला लागेल ही सगळी माती तर चला आता घेऊया आपण वाढायला हे सारे वगैरे दंड वगैरे एकदम जे कॉर्नर टू कॉर्नर आहे ते एकदम करून घेऊया परफेक्ट म्हणजे मग पाणी जायला अडचण नाही उद्याच्याला डायरेक्ट लेबर आलं की लागवडीला सुरू करायला तर चला आता मित्रांनो करूया इथं ओढायला सुरू घेऊया हा दंड आपण ओढून घेऊया आता हा दंड तर मित्रांनो ही साईड आता एवढी झाली आहे बघा आणि वरची पण एवढी मधला दंड पण इथपर्यंत असा झालेला आहे तर चला आता जेवण करून घेऊया मित्रांनो आपण 2 वाजलेत आता जेवण करूया आणि मग काय राहिलं आहे तेवढं परत एकदा वाढायला घेऊया आपण तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आहे आता करूया आपण परत सुरुवात आपले ओढून घ्यायला सारे वगैरे सगळे दंड वगैरे भरायचेच आपल्याला तर चला आता करूया आपण सुरू तर मित्रांनो हे आपले 2 दंड ओढून झालेत हे 2 दंड हा एक आणि तिकडं जो खालच्या साईडचं होतं ते सगळे सारे नागमोडी करायचे होते ते करून झाले काय तर मित्रांनो ती पण झालंय खालचं आता फक्त राहिलं एवढं वरचा राहिला आता एवढा पप्पाने आणलंय तिथपर्यंत अजून परत एवढं 4 सारे राहिलेत तर चला आता थोडं ओढून घेऊया त्यांना लावूया आता ते गवत काढायचे काढून घेते तुम्ही जा पप्पा मी घेतो ओढून तेवढं जा खायला काढा एवढं राहिलं मित्रांनो एवढं काढून घेऊ आपण एवढं ओढून घेऊ आपण डबल काम नाही उलट ती माती मोकळी झाली तर चला आता घेऊ आपण एवढं कंप्लीट करून अजून इकडं राहिलेच तरी बी साऱ्यांचे वरंबे सगळे एकत्र करायचे परत
फक्त दंड एवढा वाढला आहे. त्याला एवढा टाइम गेला मित्रांनो. चला आता दंड घेऊ आपण काढून घडून आणि मग आपला आता दंड वाढला आहे. पण तिकडं एंडला थोडासा राहिला आहे. तर आता दिवस गेल्यामुळं आता आपल्याला इकडनं थोडंसं चारा काढलेला आहे तो घेऊन जायचं आहे. त्यामुळं आता आपण केलं आहे बंद. तर चला आता घेऊन जाऊया. आता हे रोड काढले, थोडं चारा काढलं इथं, तो घेऊन जाऊया आता आपण. तर जाऊया आपण घरी. चला आता घरी जाऊया आता. तर मित्रांनो आता आलो आपण घरी. गाया चला टावरूया चला. तर मित्रांनो आपण आलो आहे आता, फ्रेश वगैरे झालो आहे. तर चला आता करूया आजच्या ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगवर. राधे राधे.